मैं तो उसको एक तरह से गुड बाय कहूंगा. आई वोंट से डेथ, आई वोंट से एंड, बट एक्झिट गुड बाय. कॅन वी हॅव अ हॅपी गुड बाय. आम्ही आमचं कपल आहे ते आमचं अरेंज मॅरेज झालेलं असं दाखवलेलं आहे. आम्ही समाधानाने जगू शकतो, तर आम्हाला एकत्र समाधानाने मरता काय आणखी येऊ नये. हमारी हमेशा कोशिश रही है और एक फिल्म मेकर की ये ख्वाहिश है कि ज्यादा से ज्यादा लोग उनके फिल्म को देखें. तो मुझे कोई खुशी नहीं मिलती है कि मैं लिमिटेड ऑडियंस के लिए मैं एक फिल्म बनाऊं. प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपतींना अर्ज देतात दया मरणासाठी आम्हाला मरायची परवानगी द्यावं. हे आम्हाला आमचं जगून झालेलं आहे. दिलीप भैयाच्या बरोबर मी काम करते. मी तुमच्यासमोर दिलीप असं म्हटलं तर कसं वाटेल तुम्हाला? ही इज अ सेलिब्रिटी इन युअर आईज, सो आय शुड कीप हिज ऑनर इंटॅक्ट. इच्छामरण, सक्रिय इच्छामरण अशा गंभीर विषयावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजेच आता वेळ झाली. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रोहिणी हट्टंगडी, दिलीप प्रभावळकर आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद महादेवन यांनी आज लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डाला हजेरी लावली आहे. या चित्रपटाचा एकंदरीत प्रवास व अनुभव आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. इच्छामरण या आगळ्या वेगळ्या विषयावर किंबहुना गंभीर विषयावर चित्रपट बनवण्याचं नेमकं प्रयोजन काय? मी मराठीमध्ये नाही बोलणार आहे, मी हिंदीमध्ये बोलणार आहे. हाँ, चालेल ना? ओके. सो ये उस वक्त मेरे दिमाग में, मेरे जहन में आया जब पूरी दुनिया कोविड के इसमें, इट वाज द ग्रिप ऑफ कोविड, और उस वक्त पूरी दुनिया में जिंदगी और मौत की तरफ जो आउटलुक था वो पूरा बदल गया था, चाहे वो यंगस्टर्स हो या ओल्ड पीपल हो, जो भी हैं, क्योंकि इतना कुछ महामारी ने फैला दिया कि लोगों को सोचने पर मजबूर कर दिया कि जिंदगी का आखिर क्या मतलब है, जिंदगी कहाँ तक हमें ले जा रही है. और उसमें बहुत सारे लोगों ने एक्चुअली ये सोचा था कि हमें इस तरह के जो सफरिंग है इससे गुजरना नहीं है. और बहुत सारे केस स्टडीज हुए पूरी दुनिया में कि क्या कोई तरीका है जिसमें हम इस तरह नहीं जाएं. मैं तो उसको एक तरह से गुड बाय कहूंगा. आई वोंट से डेथ, आई वोंट से एंड, बट एक्जिट गुड बाय. कैन वी हैव अ हैप्पी गुड बाय. सो वो सोचने पर मजबूर किया इस कोविड ने, और वहाँ से बहुत सारे केसेस और केस स्टडीज आए जहाँ पे लोगों ने सोचा कि जिस खुशी से या जिस पीस से, शांति से हम जी रहे थे, उसी शांति से क्या हम जा नहीं सकते, हम गुड बाय नहीं कह सकते. तो उसमें से ये कॉन्सेप्ट ऑफ एक्टिव यूथेनेसिया बहुत स्ट्रांगली निकल के आया. ऐसा नहीं कि पहले एक्टिव यूथेनेसिया के बारे में किसी ने सोचा नहीं था. पैसिव यूथेनेसिया तो था ही, जो मर्सी किलिंग था, जो एक तरह से वेंटिलेटर में अगर पेशेंट है तो वेंटिलेटर से उनको रिहा किया जाए. सो एक्टिव यूथेनेसिया के बारे में किसी फिल्म ने आज तक डील नहीं किया है. नॉट जस्ट इन इंडिया बट ऑल ओवर द वर्ल्ड एक्टिव यूथेनेसिया के बारे में कोई फिल्म नहीं आई है. सो और मेरी ये हमेशा कोशिश रही है कि कुछ ऐसे सब्जेक्ट्स को टैकल करूं जो पहले टैकल नहीं हुआ है, या चैलेंजिंग हो या डिफिकल्ट हो. सो मैं एक्टिव यूथेनेसिया, उस पर मैं ज़रा रिसर्च करने लगा. एंड जब स्क्रिप्ट बनी तो मैंने सारे केस स्टडीज को एक कपल के थ्रू कहना चाहा कि एक जो बुजुर्ग कपल है उनके थ्रू ये सारी केस स्टडीज को एक तरह समेट कर इस फिल्म में लाया मैं. और वैसे हमारी स्क्रिप्ट बनी, और वैसे एक बहुत ही ड्रामेटिक, इमोशनल और एक तरीके से रोमांटिक और फनी भी, डार्क ह्यूमर भी है उसमें. तो उस तरीके का हमने कॉन्सेप्ट बनाया. तो आता वेळ झाली इज अ summation of all those thoughts and cases put together. मॅम आणि सर, तुम्ही यापूर्वी खूप सुंदर सुंदर भूमिकांमधून आम्ही तुम्हाला पाहिलंच आहे, पण ही स्क्रिप्ट जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऐकलीत तेव्हा तुमचा काय अनुभव होता आणि एकंदर कामाचा काय अनुभव होता चित्रपटात काम करायला? पहिल्यांदा एक त्यांनी सांगितलं, पहिलंच एक सप्लिमेंटरी बोलतो की तो वेगवेगळेच आनंद महादेवन दरवेळेला वेगळे सब्जेक्ट्स हँडल करतो, आणि आपल्याला एक अभिमान वाटायला हवा की तो मराठी फिल्म मेकिंगमध्ये जास्ती रमतो. म्हणजे मी सिंधुताई सपकाळ किंवा आता त्यांनी जे केलेले कडूगोड म्हणून त्यांनी केले, ऊसतोड कामगारांविषयी त्यांनी केलेले, हे फार वेगळे सब्जेक्ट्स आहेत. आणि त्यांनी ती स्क्रिप्ट लिहिली होती इंग्लिशमध्ये,
आणि त्याचं टायटल होतं इट्स टाइम टू गो. त्याचं महेंद्र पाटीलनी रूपांतर केलं. तर ते आता वेळ झाली. हे आधी सांगायला पाहिजे की तो मराठी याच्यामुळे त्याला खूप रमतो तो. हे आपल्याला सुद्धा एक इतकं वैविध्य विषयांचं म्हणा, आशयाचं म्हणा आणि कलाकार अवेलेबिलिटी त्याची सगळ्याची, ती त्याला त्याच्या स्क्रिप्टला न्याय देऊ शकतील असे कलाकार त्याला मिळतात. तर हे पहिल्यांदा सांगतो. आता दुसरं म्हणजे मला एक टिपिकल कलाकार म्हणून मला दरवेळेला वेगळं काहीतरी करायला आवडतं. रोहिणीचं पण तसंच आहे. मी तिच्यावर तरी मी सांगतो की वेगळं काहीतरी एकाच साच्यासारख्या, एकाच साच्यातल्या भूमिका एका कोंडीत पकडून असं नाही आवडत. तर हा सब्जेक्टच एवढा हे होता की मला तो पूर्णपणे आकलन व्हायला जरा वेळ लागला. म्हणजे त्याशी मला त्याचं नरेशन ऐकायला लागलं, त्याची डिस्कस करायला लागलं की बाबा हे नेमकं ह्याचे अनेक पदर आहेत, अनेक शक्यता त्याच्यामध्ये आहेत. फक्त त्याला ती कल्पना कोविडवरनं सुचली, पण त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीज एवढ्या त्याच्यामध्ये आहे. आणि अगदी थोडक्यात सांगायचं तर आमचं कपल आहे ते आमचं अरेंज मॅरेज झालेलं असं दाखवलेलं आहे. मी शशीधर आणि ही रंजना. तर आमचं एकमेकावर खूप प्रेम करणारं जोडपं आहे आणि आम्ही अतिशय समाधानाने आनंदाने जगलोय. तर आम्ही समाधानाने जगू शकतो, तर आम्हाला एकत्र समाधानाने मरता काय येऊ नये, मिळावं तसं हे एका पाठोपाठ एक नको. एक गेला दुसरा राहिला तसं नको. आणि जे ह्यांनी आता सांगितलं की ते पॅसिव्ह युथेनेसिया म्हणजे केस लाईक अरुणा शानबाग 42 वर्ष ती. मी दुसऱ्या कोणीतरी तुमचा निर्णय घ्यायचा, अंथरुणात खितपत पडले, तुम्ही कोणीतरी तुमची सेवा करते, तुम्हाला काही कळत नाही वगैरे, अशा ह्याच्या ऐवजी ॲक्टिव्ह युथेनेसिया किंवा आपण मराठीमध्ये त्याला सक्रिय इच्छामरण म्हणतो. ॲक्च्युली इच्छामरणापेक्षा त्यांनी शब्द चांगला वापरला की इट्स टाइम टू से गुड बाय किंवा एक्झिट. तर हा विषय आणि रोल मला खूप वेगळा वाटला. आणि शशीधर जो मी केला त्याची मानसिकता, त्याचं एक तो कशा प्रकारे विचार करतो ते एक्सप्लोअर करणं, त्याचा शोध घेणं, एक कलाकार म्हणून मला खूप आव्हानात्मक वाटलं. माझं पण थोड्याफार फरकाने हेच झालेलं होतं. या विषयाबद्दल आधी थोडीशी माहिती होती की अशी पण लोक आहेत. आणि अजून गिरगावमध्ये एक कपल आहे, ते राहते पुण्याला. एक गृहस्थ होते, पण ते मी फार पूर्वी त्यांचं आर्टिकल एक वाचलं होतं. पण याबद्दल लोकांची ही आहे. पण हा विषय हा मांडला जावा कुठेतरी. ही डेफिनेटली म्हणजे त्यांनी जेव्हा मला सांगितलं की या विषयावर करणार आहे, तर मला बरंच वाटलं की हा आणखीन कुठला तरी वेगळा विषय घेऊन एक कोणीतरी फिल्म करू पाहते आणि त्याच्यामध्ये माझा ॲक्टिव्ह पार्ट असणार आहे. तर ते बरंच वाटलं होतं. आणि जसं दिलीप भैयांनी सांगितलं की त्यांचा तो डिसिजन आहे, माझ्याशी डिस्कस करतात, म्हणजे बायकोशी डिस्कस करून ती सुद्धा तितकीच शिक्षिका असल्यामुळे तिच्यासुद्धा मनात ते विचार येणारच आणि ते पटतात तिला विचार. आणि तशी दोघं जणही ते फॉलो करू इच्छित आहेत. त्यामुळे मला वाटतं ही अतिशय वेगळ्या प्रकारची, फार काही हिस्ट्रिऑनिक्स वगैरे असं ह्याच्यामध्ये नाही आहे. आणि तरीसुद्धा लोकांच्यापर्यंत जाऊन पोचणं हे ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. की भयंकर मोठमोठी वाक्य वगैरे बोलली आहेत, आणखीन लक्षात राहण्यासारखी वाक्य बोलली आहेत वगैरे, असं काही नाही आहे. आणि त्यामुळे जर करायला मजा आली. आणि अनंतनी आजपर्यंत एवढे वेगवेगळे सिनेमास केलेले आहेत, त्याच्यामध्ये आणखीन ह्याची एक भर पडणार आहे. सो इट वॉज सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स. आणि दुसरं असं की हा असा विषय, असा गंभीर विषय, आशय गंभीर विषय, गंभीर कथा आणि अशी असून सुद्धा हा खूप त्यांनी लिहिताना खेळीमेळीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये. असं कुठे डार्क निगेटिव्ह, अरे बापरे, असं नाहीये. मी तो लाईफ एन्जॉय करतोय दोघेही, आणि ते एन्जॉय करताना दाखवलेले असतं याच्यावर. मी तो तसं त्याला एक मी जे म्हणतो ते समाधानाने आनंदाने जगले, ते जगताना दाखवले त्याच्यामुळे असं अगदी चेहरा पाडून बघण्यासारखं नाही याच्यामध्ये. हा इतका स्ट्रॉंग मेसेज असून सुद्धा आणि तुम्हाला विचार करायला ते प्रवृत्त करतं असं असून सुद्धा तो संपूर्ण एक सकारात्मकता त्या संपूर्ण सिनेमामध्ये, कॅरेक्टर्समध्ये आहे, असं मला वाटतं.
माझा पुढचा प्रश्न आनंद सर तुम्हालाच आहे. आता दिलीप सर आणि रोहिणी मॅम म्हणाल्या, की आत्तापर्यंत तुम्ही हिंदीमध्ये पण काम केलं. आम्ही पण लहानपणापासून बघितलं तुम्हाला. बाजीगरमध्ये किंवा खिलाडीमध्ये तुम्हाला बघितलंय. ओव्हरऑल तुमचं कामही बघितलंय आणि आता मराठीमध्ये तुम्ही एक वेगळी इनिंग सुरू केली आहे. सो मराठी आणि हिंदी असं दोन्हीमध्ये एक फरक काय जाणवतो काम करताना? एक दिग्दर्शक म्हणून, एक अभिनेता म्हणून पण? रीजनल सिनेमा जो है उसका जो रिचनेस है, उसका जो कल्चर है, उसका जो डीप रूटेड लोकलाइज्ड कहानियां हैं, वो आपको हिंदी फिल्म में नहीं मिलेगी. हिंदी फिल्म इज अ वेरी जेनेरिक जनरलाइज्ड काइंड ऑफ थिंग. जो रियल कल्चर, रियल लिटरेचर अगर आप चाहते हैं तो आपको रीजनल सिनेमा में ही देखना पड़ेगा. और चूंकि मैं बम्बई में मेरी स्कूलिंग हुई और इतने साल मैं बम्बई में ही रहा, और मेरी खुशकिस्मती ये थी कि मैं वीपी साठे जैसे महान हस्ती के साथ मैंने काम भी किया है, जिन्होंने मराठी फिल्में भी बनाई हैं. वसंत साठे और एमबी सामंत और अरविंद सामंत, इनके एडवर्टाइजिंग एजेंसी में मैंने काम किया है. तब से मैं महाराष्ट्र टाइम्स में जाहिरात देते आ रहा हूँ फिल्मों के. सो इन सब के साथ रहकर मुझे एक मराठी कल्चर जो है उसके साथ बहुत एक तरह से एक लगाव, एक एफिनिटी हुआ. और उससे भी बेहतर जो चीज़ है कि मराठी आर्टिस्ट्स में, चाहे वो टेक्नीशियंस हो, चाहे वो एक्टर्स हो, उनका जो प्रोफेशनलिज्म है, उनका जो थिएटर का डिसिप्लिन है और एक डेडिकेशन है, वो आपको हिंदी आर्टिस्ट में, सॉरी अगर आप किसी को बुरा लगता है तो उनको उसमें उनमें नहीं मिलेगा आपको. जो वक्त पे आते हैं, अपना काम करके चले जाते हैं, वो रिजल्ट स्क्रीन पे, पर्दे पर नजर आता है. सो आई रियली एंजॉय डूइंग माय मराठी सिनेमा. एंड ठीक है, हिंदी फिल्म्स भी मैंने की है, और जहाँ सब्जेक्ट सही होते हैं, जैसे सिंधुताई सपकाल हो या कड़ूगोड़ जो बीड़ में जो ऊसतोड़ कामगार के बारे में हैं, और या तो डॉक्टर रकमाबाई जो इंडिया की पहली प्रैक्टिसिंग लेडी डॉक्टर थी जो इंग्लैंड जाके आई, या फिर माई घाट जो एक माँ के बैटल विद द कोर्ट फॉर जस्टिस फॉर अ सन. ये ऐसे जो वेरी वेरी मराठी सब्जेक्ट्स जो हैं, जब मुझे मिलते हैं तो मुझे बहुत अच्छा लगता है ये इन सब्जेक्ट्स पे काम करने के लिए. सो मैं कोशिश, और भी मेरी कोशिश रहेगी आगे चलकर भी मैं रीजनल सिनेमा, चाहे वो मराठी हो, मलयालम हो, तमिल हो जो मेरे मदर टंग हैं, और चाहे बंगाली हो जो मैं करना चाहता हूँ बंगाली में, तो इन रीजन्स में मैं काम करना चाहूँगा, और उसमें हिंदी से ज़्यादा मजा आता है. हे ऐकून ॲक्च्युअली बरं वाटलं आम्हाला खूप. कारण का बरेच पण ते जण खरंच आहे, त्यांनी खरं आहे, बरं. अगेन अँड अगदी अगेन प्रूव्ह खरं आहे. केलंय असं Yes. वाटतं. म्हणजे त्याला सिंधुताई सपकाळ नॅशनल अवॉर्ड Correct, correct. फिल्मला. आणि आत्ता जो पिक्चर आपला आहे येतो त्याचं बऱ्याच ठिकाणी मी वाचलंय की लिमिटेड रिलीज म्हणून केलं. तर हा असं म्हणजे हे करण्यामागचं नेमकं कारण काय, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे पिक्चर अजून? तो माझा चूक नाही आहे तो. आमचा चूक नाही आहे. ते काय आहे, वी हॅव टू डू लिमिटेड रिलीज इनिशियली फॉर दिस काइंड ऑफ फिल्म्स बिकॉज ऑफ द ऑडियंस दैट वी आर टारगेटिंग. अगर पूरी ऑडियंस, इंडिया भर के ऑडियंस ये कहे कि नहीं हम इस तरह की फिल्में ही देखेंगे और इसी फिल्म को पेट्रोनाइज करेंगे, तो हम पूरे देश में हम 400 सिनेमा में रिलीज करते, खुशी खुशी रिलीज करते. लेकिन इस वक्त वी आर टेस्टिंग वाटर्स, वी आर सीइंग के इस तरह के सब्जेक्ट्स क्या वी हैव एन ऑडियंस एंड विल दे सी इट, टॉक अबाउट इट, स्प्रेड द वर्ड. और फिर हम और थिएटर्स में सेकेंड वीक से, थर्ड वीक से, वी वांट टू स्प्रेड ऑल ओवर इंडिया ऑल्सो. हमारी हमेशा कोशिश रही है, और एक फिल्म मेकर की ये ख्वाहिश है कि ज़्यादा से ज़्यादा लोग उनके फिल्म को देखें. तो मुझे कोई खुशी नहीं मिलती है कि मैं लिमिटेड ऑडियंस के लिए मैं एक फिल्म बनाऊं. मैं चाहता हूं कि सब लोग, लेकिन क्या उस तरह का सिनेमा लिटरेसी है हमारे देश में? क्या उस तरह के एक टेस्ट है? अगर है तो मुझे बहुत खुशी होगी, क्योंकि अभी अभी पिछले हफ्ते मैंने एक फिल्म देखी, मॉन्स्टर, जो जापानीज ऑटियर कोरेडा की फिल्म है, जिन्होंने शॉपलिफ्टर्स बनाई थी. मुझे डर था कि अगर मैं जल्दी नहीं जाऊं और टिकट नहीं लूं तो शो कैंसिल हो जाएगा, क्योंकि ना एडवर्टाइजमेंट था ना कुछ था, और पूरे बम्बई में शायद 4 या 5 स्क्रीनिंग्स ही थे डेली. लेकिन जब मैं गया, आई वॉज सो हैप्पी, मुझे बहुत खुशी हुई ये देख के कि 50% ऑडिटोरियम फुल था. तो क्या इस तरह का एक अवेयरनेस आ रहा है, और हमारी फिल्म से पहले इस तरह का अवेयरनेस आ रहा है, तो ये अगर है तो बहुत अच्छी बात है. इट इज़ गुड फॉर सिनेमा,
नॉट फॉर मी, इट्स गुड फॉर सिनेमा इन जनरल, इट्स गुड फॉर एन ऑडियंस कि उनके टेस्ट बदल रहे हैं। और क्योंकि ये फिल्म सिर्फ एक फिल्म नहीं है, एक सब्जेक्ट है, कॉन्सेप्ट है, इश्यू है जो फिल्म के बाद भी लोग बहुत ज्यादा डिस्कस करने वाले हैं बल्कि फिल्म से पहले। सो मैं चाहता हूं कि एक तरीके से एक मूवमेंट हो जाए, एक रेवोल्यूशन हो जाए। जो रेवोल्यूशनरी थॉट इस कपल का है कि हम एक्टिव यूथेनेसिया हम लीगलाइज करना चाहते हैं, क्या वो रेवोल्यूशन आगे चल के सिनेमा में भी आएगा, ये भी मुझे देखना है। और अगर वो आए तो बहुत खुशी की बात है, सेकेंड वीक से हम और ज्यादा थिएटर्स में रिलीज करें। सर आणि मॅडम तुम्हाला आहे की इतका संवेदनशील विषय आहे, तर तुम्ही यापूर्वी असं वैयक्तिकरित्या तुम्ही कसं बघता या विषयाकडे? नाही, माझ्या दृष्टीने सांगायचं अगदी प्रामाणिकपणे आणि वैयक्तिक माझं हे असं मी असा विचारच नव्हता केला. मी हे या निमित्ताने इतक्या मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इतके पदर, इतक्या शक्यता हे असू शकतात, हे मला हे करता करता सापडलं. मी ते शशीधर मी जे करतोय त्याला एक्सप्लोअर करत होतो, तसा हा सब्जेक्ट पण विषय पण एक्सप्लोअर करत होतो, हा शोध घेत होतो, हा कुठपर्यंत गेलेला आहे. त्याच्यामध्ये शेवटी त्याला तो प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपतींना अर्ज देतात दया मरणासाठी, आम्हाला मरायची परवानगी द्या म्हणून, की आम्हाला आमचं जगून झालेलं आहे. तर जेव्हा त्याला वकील कोणी मिळत नाही तेव्हा कोर्टामध्ये ही केस दाखल होते, दाखल करून घ्या लवकरात लवकर. तर वकील मिळत नाही, तर माझी केस मीच लढवतो. तर तो कोर्ट सीन त्यांनी खूप चांगलं लिहिलं आहे. त्या सगळी ही आर्ग्युमेंट्स आहे, सगळी फिलॉसॉफी आहे या माणसाची, कशा तऱ्हेने विचार करतो. तर या सगळ्याचा म्हणजे मी जो या सगळ्याच्या त्या निमित्ताने जो विचार केला रोलसाठी, तो सगळा त्या कोर्टाच्या भाषणामध्ये आहे. आणि ती अर्थात सरकारी वकील म्हणून इथे परवानगी मिळू शकत नाही. काही देशांमध्ये आहे, काही देशांमध्ये आहे ही परवानगी आहे लिगल, आणि त्याचे काय ते क्रिमिनल हे सगळं तपासून वगैरे स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, कॅनडा वगैरे मध्ये देतात. पण दोन्ही बाजूची आहे. तर हे या सगळ्या गोष्टीला सामोरं जायची संधी या रोलमुळे मिळाली, या सब्जेक्टमुळे मिळाली. पर्सनली पाहायला गेलं तर हे सगळं करायची मी करीन का किंवा मी कोणाला सांगेन का करायला, तर ती हिंमत एक तर लागते. आणि स्वतःचा फोलपणा तुम्हाला किती जाणवतोय आणि तुम्ही त्या विचारांनी किती प्रेरित होताय ते पण एकदा तपासून पाहायला पाहिजे. पण कमीत कमी या फिल्मच्या द्वारे हा विषय थोडासा ड्रॉइंग रूममध्ये यावा. आत्ता सुद्धा असं होतं की जे व्हेजिटेबल होऊन पडलेली लोक आहेत त्यांना जरी आपल्याला त्रास झाला तरी नाही, तेव्हा माझे काका आहेत, ते माझे काकू आहेत, आपण नातेवाईकांना असं कसं करायचं. म्हणजे दयामरणासाठी सुद्धा आजकाल लोक चाचरतात करायला. ते ऍक्टिव्ह युथेनेशियाबद्दल तर पुढचीच गोष्ट आहे, पण ते सुद्धा करायला पण कमीत कमी त्या गोष्टीसाठी सहानुभूतीपूर्वक आपल्याला विचार करायला हवा असं मला स्वतःला वाटतं. कारण आपण अशी खूप लोक पाहतो की कंटाळलेली असतात की असं, म्हणजे ते मनातल्या मनात कदाचित कबूल करत असतील की नाही आता ह्यानी जायला हवं, ह्यानी जायला हवं, म्हणजे कमीत कमी ते तरी सुटतील असं. पण त्यासाठी सुद्धा नंतर ते तयार नसतात, कारण एकतर सोशल स्टिग्मा आहेच त्याला की अरे आपल्या नातेवाईकांना पाहिलं नाही वगैरे असं. तर कमीत कमी या फिल्मच्या द्वारे तो एक व्हेन्यू ओपन व्हावा. आणि दुसरं आपण ऑर्गन डोनेशन सुद्धा आहे, म्हणजे त्याला सुद्धा पूर्वी लोक खूप घाबरायची, पण आता खूप मोकळ्या मनाने लोक ऑर्गन डोनेशनला तयार आहेत. म्हणजे असं हळूहळू समाज तयार होतो आणि यांनी तो एक दरवाजा खोलावा, विचारांचा दरवाजा खोलावा असं मला स्वतःला वाटतं. असं मला सर मॅडम तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे. चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यात वयस्कर मंडळी इच्छा मरणाची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. तर यामागचं कारण काय वाटतं तुम्हाला, की 2 पिढ्यांमधला अभाव की धकाधकीचं युग? 2 पिढ्यांमधला म्हणण्यापेक्षा आता एक मटेरियलिस्टिक, म्हणजे आता ऐहिक गोष्टी याच्यामध्ये अशा, म्हणजे प्रॅक्टिकल, त्याला प्रॅग्मॅटिक जे शशीधर ज्या दृष्टीने बघतो या प्रॉब्लेमकडे, तर प्रॅक्टिकल ह्यातलं हे असं आहे की मी सध्या मुंबईत पुण्याला शिफ्ट झालोय.
आमच्या आजूबाजूला अनेक 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 फॅमिलीज जोडपी अशी आहेत ओल्ड, की ज्यांची मुलं तिकडे सेटल झालेली आहेत. खूपच मला माहिती आहेत. म्हणजे ते येतात तरी बघायला, तिथून पैसे तरी पाठवतात किंवा येतच नाही. कसं मॅनेज करायचं? मग ही ही जी मी भीती सांगितली, की एक गेला की दुसऱ्याने काय करायचं? ही प्रत्यक्ष बघतोय मी. म्हणजे माझे क्लासमेट्स म्हणा किंवा माझे काही मित्र, की ते ॲक्चुअली अशा ओल्ड एज होममध्ये वगैरे आहेत. त्याच्यामुळे हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. ते कधीतरी त्यांच्या ह्याच्यासाठी तिकडे गेले, करिअरसाठी म्हणा किंवा बेटर प्रॉस्पेक्ट्स व्हॉटएव्हर, म्हणजे त्यांची कारणं काही असतील. पण आता हे सगळे त्यांनी हौसेने मुलांना पाठवलं. तिकडे फॅसिलिटी चांगले आहेत, तिकडे अमुक आहेत. पण ते फोटो पण दाखवायचे, हे बघा त्याचं नवीन घर घेतलं, नवीन अमुक घेतलं. पण आता यांचं घर सोडायची वेळ आली किंवा कोणीच नाही जवळ. तर हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मग आता ह्याच्यावर सोल्युशन काय? तर आता हे आनंदी लिहिलं याच्याप्रमाणे हे त्याला मराठीमध्ये आपण त्याला सक्रिय इच्छामरण म्हणू किंवा ॲक्टिव्ह युथनेसिया. तर ते असू शकतं पण ते मग दोघांनी एकत्र जाणं, काही दोघांना एकमेकांचे विचार पटणं, असे असू शकतं त्याच्यामध्ये. हा एक विचाराचं, हिने आता सांगितल्याप्रमाणे विचाराचं एक दालन, विचाराची खिडकी, तो प्रवाह म्हणजे ओपन होऊ शकेल, की अशा तऱ्हेनेही हे करता येऊ शकतं. असं की आमची उपयुक्तता संपली आणि पूर्ण विचार करून, रागाच्या भरात फ्रस्ट्रेशनमध्ये असं नाही. पूर्ण आता ह्याच्यामध्ये जे आहे आर्ग्युमेंट, याचा विचार केलेला आहे त्यांनी, की तो ते दया अर्ज करतो, त्याच्यामुळे तो सांगतो की आमचं जगून झालंय, त्याच्या आमच्यासाठी जी देशाचे रिसोर्सेस किंवा साधन संपत्ती जी आमच्यासाठी वापरली जाते सध्या, आम्ही काळाचा अपव्यय करतोय, की अधिक गरजू लोकांसाठी का वापरता येऊ नये. समजा आम्ही हॉस्पिटलमध्ये राहिलो या वयामध्ये, तर आमच्यावर जो खर्च केला जाईल तो बेड अधिक गरजू माणसाला मिळाला हवा, की ज्याची जगण्याची अजून हे आहे. तर हे आत्ता अशा तऱ्हेचा विचार असं वाटतं की का अशा विचार करता येऊ नये असं. म्हणजे दिलीप सर, रोहिणी मॅम, दोघांना थोडा वेगळा प्रश्न विचारते. दिलीप सर सोशल मीडियावर एवढे ऍक्टिव्ह नसतात, पण फेसबुकवर नाहीच आहे. पण रोहिणी मॅम सक्रिय असतात थोड्या. तर तुम्हाला सोशल मीडियाच्या जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? सोशल मीडियाकडे बघण्याचा मी खरं म्हणजे मी त्याच्यात खूपच कमी मी अशिक्षित नाही म्हणता येणार, पण कमी मला त्याच्यातली माहिती आहे. कारण मला स्वतःला वाटतं की त्याचा चांगला उपयोग पण होतो, म्हणजे असं करू नये असाही त्याचे काही परिणाम मी बघतो आजूबाजूला. तर अजून मला असं वाटत नाही की मी इंस्टाग्रामवर, ट्विटरवर किंवा फेसबुकवर यावं. व्हॉट्सॲपवर आहे मी, पण तसं नाही वाटत मला. कारण ते पुष्कळला त्याच्या स्वतःच्या प्रायव्हेट ट्रिप्स अमुक हे वगैरे सगळं ते स्वतःचे खाजगी इन्फॉर्मेशन लोकांनी बघावं, लोकांनी त्याच्याबद्दल हे डिस्कस करावं, असं लोकांची इच्छा असते. तशी माझी नसते. म्हणजे एक प्रायव्हसी जपणं हा एक प्रकार असू शकतो त्याच्यामध्ये, पण तो एक भाग झाला, म्हणजे वैयक्तिक आहे. तर अदरवाईज सोशल मीडियाचे उपयोग खूप चांगले सध्याच्या ह्याच्यात आहेत. तर आमच्या सिनेमाचंच हे उदाहरण दिलं, सोशल मीडियाचा केवढा तरी अशा तऱ्हेचा सिनेमा येतोय हे लोकांना कळायला हवं ना, ते सोशल मीडियाद्वारेच कळेल. तर हा उपयोग होऊ शकतो. पर्सनल ह्याच्यावर मला स्वतःला वाटतं की मी फार त्याच्याबद्दल उत्साही नाहीये. पण या अशा तऱ्हेचे प्रोजेक्ट्स जे आहेत त्याला सोशल मीडियाची हेल्प खूप होऊ शकते असं मला वाटतं. मी थोडीशी आहे सोशल मीडियावर, आणि ते पण फक्त इंस्टाग्रामवर. आणि ते बटन असतं ना की हे फेसबुकला जावं म्हणून ते फक्त दाबते, बाकी फेसबुकला म्हणून मी टाकत नाही काही. पण मला वाटतं आमच्या पिढीला ते थोडंसं असं की आपण फार एक्सपोज होऊ नये. मी काय करते, मी आज जेवले काय, आणखीन मी कुठे गेले ह्याला महत्त्व नाहीये, मी काय केलं याला महत्त्व आहे. तर ते आता कदाचित मागची पिढी ज्यांनी हे सोशल मीडिया साधारण 50च्या नंतर पाहायला सुरुवात केलेली आहे, त्यांना हे असं वाटणं डेफिनेट, किंवा त्याच्या आधी आम्ही जगतच होतो ना, त्याच्या आधी आम्ही सगळंच करत होतो. हे कशाला पाहिजे? पण ते थोडंसं प्रायव्हेट व्हायला आम्हाला मे बी आवडतं. कारण मला माझ्या खूप पोस्ट्स नसतात. ज्या असतात त्या माझ्या कामाच्या पोस्ट असतात.
माझे स्वतःचे हे कधीतरी आपले टाकले तर, किंवा मी दिलेली साडी तू नेसली आणि तू पोस्टच नाही केला असं म्हणून ओके मग मी एक माझा माझा फोटोग्राफ पोस्ट करते. तर असं थोडंसं होतं. आणि कशाला आपलं जीवन एवढं पब्लिक का करावं आपण? आणि दुसरी आणखीन एक फार म्हणजे घातक अशी गोष्ट मला वाटते, की त्याला लाईक्स येतात. त्या लाईक्स किती येतायत त्याच्यावर आनंद मिळवणारी अशी समजा पिढी निघाली, तर तुम्ही प्रत्यक्षात बोलताना तुम्ही बोलू शकत नाही आहात. प्रत्यक्ष गप्पा मारताना काय मारायच्या गप्पा? असा जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो, तुम्ही ह्याच्यावर खूप खुलून सगळं बोलता. पण प्रत्यक्षात का नाही तसं बोलू शकत? थोडासा तो एक हा होतो, की एक काय म्हणतात व्हर्च्युअल आनंद. तो व्हर्च्युअल आनंद तुम्हाला लाईफलाँग नाही मिळणार आहे. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही WhatsAppचं आणि याचं तुम्ही बंद करून टाकाल. Instaचं अकाउंट बंद करून टाकाल. इवन WhatsApp हा जो प्रकार आहे ना, तो सुद्धा तसंच होतो. मला इझिली मी व्यक्त होऊ शकते, पण समोरासमोर आल्यानंतर मला ते व्यक्त होता येत नाही. म्हणजे कोणी गेलं तर आपण इमिजिएटली RIP 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 RIP. प्रत्यक्ष त्या माणसाला भेटल्यानंतर काय होणार आहे तुमचं? ते तुम्हाला हँडल नाही करता येणार. तर म्हणून मला वाटतं हा जरा धोकादायक हे मीडिया किंवा हे मीडियम सोशल मीडिया आहे. तो या दृष्टीने माझ्या मते धोकादायक वाटतो मला, की प्रत्यक्षात तुम्ही भेटल्यानंतर तुम्हाला रिॲक्टच करता येत नाही. यालाच जोडून एक प्रश्न आहे, कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना काही त्यांच्यावर बंधने असावीत का? कारण आहे ना, गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय कलाकार निर्भीडपणे बोलतात, परखडपणे सोशल मीडियावर वक्तव्य करतायत आणि मग ते ना टीकेचा धनी होत आहेत. म्हणजे त्यांच्यावर टीका होत आहेत. मग ते राजकारणी असू दे, सगळे त्यांच्यावर मग टीकास्त्र करतायत. मग असं हे सगळं चित्र पाहून असा प्रश्न पडतो, की कलाकारांनी आता सोशल मीडियावर जरा बोलताना काळजी घेणं खरंच गरजेचं आहे का? तुमच्या मते काय वाटतं? नाही, ते प्रत्येकावर आहे शेवटी. म्हणजे मला स्वतःला असे एक टोटल हल्ली काय झालंय, ते एक झुंड ह्याला जे म्हणता येईल ना, म्हणजे ट्रोलिंग प्रकार जो आहे ते सगळ्यांनी तुटून पडणं आणि इझिली अवेलेबल आहे. कोणीही कशावरही कॉमेंट करू शकतो. आता तो कॉमेंट हर्टिंग असतो, तो तुम्हाला किती लागू शकतो हे प्रत्येकाने ठरवायचं. तर तो धोका एक संभवतो त्याच्यामध्ये, की तुम्ही कोणीही हाताचीच आहे ना, तुम्ही त्याच्यावर काही कोणावरही वैयक्तिक कॉमेंट करू शकता. ते हे होऊ शकतं. विरोधी जरा सूर उमटलेला दिसला की त्याच्यात सगळे तुटून पडतात, हे होऊ शकतं. मला आणखीन एक धोका त्याच्यात वाटतो. मी आता म्हटलं त्याप्रमाणे अशा आमच्यासारख्या प्रोजेक्ट्सची सगळीकडे एक माहिती मिळणं लोकांना, की असं येतंय, हा फार मोठा फायदा आहे. पण त्याच्यातच आणखीन एक विचार करण्याची गोष्ट म्हणजे ब्लॉग रायटर्स एकदम त्यांचं पीक आलंय. ब्लॉग रायटर्सचं यांनी तुमच्यासारख्या लोकांच्या म्हणजे जास्ती तरुण पिढीचं आहे अटेन्शन स्पॅन कमी होतोय का? मी थोडक्यात सांगा काय ते क्लास. आता आम्हाला जास्ती क्लासिक्स वाचायला वेळ नाहीये. असं अटेन्शन स्पॅन अशी सवय नाही लागत, हे विचार करायला हवा असं मला वाटतं. पण मी म्हटलं त्याप्रमाणे मला स्वतःला वैयक्तिक कारणासाठी काही गोष्टी मी जरा थोडा याच्या बाबतीत थोडासा काय म्हणतात त्याला साशंक आहे. पण अशा तऱ्हेची प्रोजेक्ट्स काही आहेत, ते लोकांना माहिती व्हावी त्यासाठी सोशल मीडियाचा खूप उपयोग होऊ शकतो. नाही तर लोकांना कळणार कसं की असं अरे हे चांगलं आहे बघ जाऊन. हे सोशल मीडियावर शक्य आहे ना, एका वेळेला इतक्या लोकांना तुम्ही सांगणं. तर तो असे दोन्ही त्याच्यात फायदे आणि तोटे आहेत मला वाटतं. माझा पुढचा प्रश्न आनंद सर तुम्हाला आहे, की सध्या OTT प्लॅटफॉर्मचं खूप चर्चा आहे सगळीकडे आणि रिजनल सिनेमा जे आहेत मोस्टली जसे मराठी पिक्चर जे आहेत ते बरेचसे OTT प्लॅटफॉर्मवर डायरेक्टली जातात. तर तुमचा जो पिक्चर आहे म्हणजे तो विषय वेगळा आहे, खूप गंभीर विषय. तर हा विषय तुम्ही OTTवर न मांडता थेट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. तर त्यामागे नेमकं काय कारण होतं असं? देखिए, फिल्म्स जो बनते हैं वो हमेशा बड़े पर्दे के लिए बनते हैं. हम कोई टेलीविजन के लिए नहीं बना रहे हैं कि हम क्लोजअप मीडियम में जाए या राइटिंग मीडियम में जाए, या डायरेक्टर का मीडियम है नहीं. मैं हमेशा सिनेमैटिकली मेरी फिल्में बनाता हूँ.
हाँ, उसके बाद थिएटर में रन के बाद अगर हम चाहते हैं कि ये पूरी दुनिया में हमेशा के लिए रहे, तो हम सैटेलाइट डिस्ट्रीब्यूशन देखते हैं, हम डिजिटल डिस्ट्रीब्यूशन देखते हैं, हम एयरलाइन डिस्ट्रीब्यूशन देखते हैं, बहुत सारे एंसिलरी डिस्ट्रीब्यूशंस हैं जो फिल्म को जिंदा रखेगी हमेशा के लिए। लेकिन फिल्म्स जो बनते हैं वो अंधेरे के लिए बनते हैं, वो अंधेरा जो पर्दे और आपके बीच में है। अगर वहां आपने फिल्म नहीं देखी तो आप कभी फिल्म एंजॉय नहीं कर सकते। आप सिनेमा के जो मीडियम है उसको आप कभी एंजॉय नहीं कर सकते। फिर आप तो अपने टेलीफोन्स, अपने मोबाइल फोन्स पे देखेंगे और कोई छोटे पर्दे पे देखेंगे जहां इतना कुछ डिस्टर्बेंस है कि जिस तरीके से फिल्म मेकर ये बनाना चाहता था, जो साउंड है, जो लाइट है, जो विजुअल्स है, वो जिस तरीके जितना ट्रबल उसने लिया है वो सब करने के लिए, वो सब बेकार में ही जाएगा। सो इट इज ओके कि आपके डिजिटल प्लेटफॉर्म्स बाद में फिल्म को जिंदा रखते हैं, और जिन जिन लोगों ने फिल्म्स मिस किए हैं या दोबारा देखना चाहते हैं उनके लिए अच्छा है ये। लेकिन फिल्में जो हैं सिर्फ बड़े पर्दे के लिए है और किसी मीडियम के लिए नहीं है। गेल्या काही दिवसात मग मराठी चित्रपट पण अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. बाई पण भारी देवाला यश मिळालं, झिम्माला मिळालं, पण प्रत्येक येस मॅडम होत्या त्याच्यात. तर प्रत्येक चित्रपटाला तेवढं म्हणावं तेवढं यश नाही मिळत. म्हणजे अनेक चित्रपट 10 चित्रपट प्रदर्शित झाले, तर 1-2 चित्रपट अपील होतात प्रेक्षकांपर्यंत. तर याचं कारण काय वाटतं? प्रत्येकाच्या सेन्सिबिलिटीज वेगळ्या असतात, मे बी त्याच्यामुळे. आता बाई पण भारी देवा किंवा झिम्मा हे का हिट झाले असा आपण प्रश्न विचारला तर बाई पण भारी देवामध्ये तुमच्या आमच्या सारख्या त्या 6 जणी आहेत आणि त्यामुळे प्रत्येक जणीमध्ये हां, हे असं माझ्या बाबतीत घडलेलं आहे किंवा हे असं माझ्या काकू ही अशी आहे बरं का. हे आणि ते जिवंत चित्र वाटतं आणि त्याच्यातून कुठेतरी फील गुड म्हणतो आपण. तसा तो फील गुड सिनेमा आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित तो लोकांना पाहायला आवडला. एक काहीतरी मिळालं त्यांना, की नाही हे आम्ही गॉगल घालून सुद्धा हे घालू, आणखीन मग आम्ही नटून-थटून आम्ही जाऊ. आणखीन त्याचा तो इव्हेंट बनला. आणि जसे आपण म्हणतो झुंडी-झुंडीनं जसे तो मास सायकॉलॉजी आहे ती, मला वाटतं. त्यामुळे अशा सेन्सिबिलिटीना थोडासा कुठेतरी तुम्ही टच केलात तर मग लोकांना आवडतं. आणि काही ना प्रेक्षक विचार करत नाहीत. त्यांना विचार करायला नको असतं. म्हणजे त्यामुळे मग अशा इवन ह्याच्यावर जे सब्जेक्ट्स येतात, टेलिव्हिजनवर जे सब्जेक्ट्स येतात ते तेच का असतात? हे सक्सेसफुल झालं ना तर आपण हेच करूया. काहीतरी वेगळा तुम्ही कथाविषय निवडलात की ती 2 महिन्यात सिरियल बंद होते. कारण आम्हाला काहीतरी डोकं बाजूला ठेवून पाहायचंय असा एक हा असतो. म्हणून तर आमची यांनी लिमिटेड ह्याच्यामध्ये मगाशी तेच सांगितलं की तो प्रेक्षक असायला लागतो. आणि त्यामुळे मग एखादी फिल्म चांगली असून सुद्धा ती चालत नाही. तिला पाहायला येत नाहीत. काहीतरी गंभीर प्रश्न लोकांच्या समोर ठेवला की नाही बाबा मला नाही विचार करायचा ह्याच्यावर, अशी एक प्रवृत्ती आहे. पण लोकांना घरून उठून एखादा सिनेमा बघावासा का वाटतो किंवा का जावंसं वाटत नाही, हे मला पडलेलं कोड आहे. म्हणजे मला वाटतं की पॉप्युलरिटी मिळणं न मिळणं हा पुढचा भाग झाला. बघायला तर पाहिजे जाऊन, पण एखाद्या घरून नाही नको रे असं त्यांना का बघावंच का वाटत नाही. एखादी खूप चांगली फिल्म असते, काल तिने उदाहरण दिलं काल त्या वाय नावाची फिल्म आहे, खूप चांगली होती. केवळ तिथे प्रेक्षक नाहीत म्हणून ते लावत नव्हते. नाही तो म्हणाले तुम्ही चौघेच आहात, आम्ही नाही सुरू करणार. मग यांनी आणखीन आम्ही गेलो तो पाहायला वाय फिल्म, तेव्हा मुक्ता बर्वेचीच फिल्म आणि मी आणि सुईता आम्ही 2 जणी गेलो होतो. 3 जण होतो आम्ही तेव्हा. आणि मी म्हटलं मी दुसऱ्यांदा पाहायला तयार आहे म्हणून मी सुईता बरोबर गेले. तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं 4 तिकीटं गेलेली आहेत. आणि त्याने सांगितलं ही फिल्म आम्ही स्क्रीनिंग करू की नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हटलं का? नाही 10 तिकीटं कमीत कमी 10 तिकीटं गेल्याशिवाय आम्ही स्क्रीनिंगच करत नाही. परवडतच नाही ना एसी वगैरे.
त्यामुळे म्हटलं मग आम्ही तिघं जण आहोत, 4 तिकीटं तुमची गेलेली आहेत. तर मग म्हटलं आम्ही 6 तिकीटं घेतली तर तुम्ही कराल का? हां, 10 तिकीटं गेली तर आम्ही करू. म्हटलं आम्हाला 6 तिकीटं द्या. आम्ही डबलमध्ये ती फिल्म पाहिली कारण म्हणजे मला ती भयंकर आवडलेली फिल्म. म्हटलं मी दुसऱ्यांदा पाहायला तयार आहे. तर असं कधी-कधी होतं, की इतकी चांगली फिल्म पण पाहिला तरी या कमीत का कमी. लोक म्हणजे त्यांना असं म्हणजे रिलीज झाल्यानंतर कमीत कमी सॅटर्डे संडे तरी तुम्ही या पाहायला, नंतर नका येऊ पाहिजे तर. पण तेव्हा तुम्ही गर्दी केली समजा, तर सोमवारी त्याचा शो होणारच आहे. पण पहिल्यांदी गर्दी करा मराठी फिल्म्सना. म्हणजे मग पुढे ते अनेक फिल्म्स अशा झालेल्या आहेत, की सॅटर्डे संडे गर्दी नाही म्हणून सोमवारी निघून गेलेली आहेत फिल्म. काढून टाकलेली आहे, कॅन्सल केलाय शो. असं होतं. माझा प्रश्न सर तुम्हाला आहे, दिलीप सरांना. थोडा वेगळा प्रश्न आहे. तुमचं देऊळमधलं ते कॅरेक्टर जे होतं अण्णा, ते विकास आणि श्रद्धा यामध्ये विकासाच्या बाजूने होतं. आता सध्या जी काही परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये, जे काय चाललंय, किंवा ह्याच्यावर न बोललेलं बरं. तर माझी त्याबद्दल खाजगीला तुम्हाला मी काय वाटतं? खाजगीच सांगेन का आता नाही, त्यांचे पण ऍटलिस्ट अण्णा आता अण्णा ह्या पात्राच्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला, त्या पात्राच्या अँगलने? पात्राच्या अँगलनी काय वाटतं? नाही, मी त्या पात्राचे विचार, त्या पात्राची फिलॉसॉफी ही माझ्या दृष्टीने त्या सिनेमापुरती असते, कलाकृती. ती घेऊन मी फिरत नाही. मी एखादं तात्या विंचू केला तर किंवा चौकट राजा केला तर ते तेवढ्या नारबाची वाडी, तर तेवढ्या वेळेपुरता मी कोकणातला तो धूर्त आणि इरसाल नारबा असतो. ते बरोबर घेऊन फिरत नाही. त्याच्यामुळे मी देऊळ जे अण्णा तू म्हणतो ते आता केलं, मला आठवायला लागेल मी नेमके डायलॉग्स काय होते नाना पाटेकर बरोबरचे. पण ते त्या वेळेपुरतं माझं थिंकिंग त्या पात्राचं होतं. ते मी पुढे कॅरी फॉरवर्ड करीन की नाही हे नंतर ते माझ्यावर इन्फ्लुएन्स करतं की नाही ते ठरतं. श्रद्धा आणि विकास. पण त्यात गिरीश कुलकर्णीने मांडलेला विचार खूप चांगला आहे असं मला वाटतं. जसं आत्ताच्या फिल्मला यांनी जो हे केलं ना, तसं लोकांना विचार करायला प्रवृत्त करणारं हे आहे. त्याला पण ते कॅरेक्टर तितकंसं ठळकपणे उभं राहत नाही असं मला वाटलं बघताना. हां, म्हणजे त्याचं जे म्हणणं आहे ते अधिक स्ट्रॉंगली यायला पाहिजे होतं असं माझं इम्प्रेशन झालं बघून, सिनेमा बघून. जास्त ठळकपणे आले ते. आले? चांगले आहे. मला कसं हो. आठवत नाहीये. तो बॅलन्स्ड असा आहे आणि मला वाटतं नाना त्याच्यामध्ये तो टोपी फिरवणार आहे ना, म्हणजे तो लगेच त्या प्रवाहामध्ये. त्या बाजूने. ओके. हां. पण ते तू चांगला मांडला होता. मार्केटिंग, श्रद्धेचं मार्केटिंग करणं हे तिथे इव्हेंट करणं. पण ते माझं तुला कानात उजव्या किंवा डाव्या कानात. अजून एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. जो नाट्य परिषदेत मुद्दा झाला, टोपण नावाने राज ठाकरे बोलले, टोपण नावाने हाक मारलं जातं ज्येष्ठ कलावंतांना पण, तर त्यावर तुमचं काय मत आहे? की मान दिला पाहिजे का? धनंजयला धन्या हां, yes. आणि असं म्हणजे खाजगी की मंचावरती टोपण मंचावरती. टोपण नावाने हाक मारलं जातं. नाही मला वाटतं हा प्रत्येकाचा आपापला मुद्दा आहे. कारण प्रत्येकाने आपापल्यावर लादून घेतलेलं ते नियम असतील कदाचित. कारण मी आणि जयदेवजी जेव्हा बाहेर काम करतो तेव्हा मी विद्यार्थ्यांना सांगताना सरांना सांग रे असं मी म्हणेन, किंवा डायरेक्टरना तुमच्या डायरेक्टरला विचारा. हां, म्हणजे तो कशा प्रकारे तुम्ही हँडल करायचं ते तुमच्यावर अवलंबून असतं. अर्थात आता दिलीप भैयाच्या बरोबर मी काम करते. मी तुमच्यासमोर दिलीप असं म्हटलं तर कसं वाटेल तुम्हाला? जरी माझी कितीही मैत्री असेल तरी सुद्धा ही इज अ सेलिब्रिटी इन युअर आईज, सो आय शुड कीप हिज ऑनर इंटॅक्ट. मला वाटतं की असं जाहीरपणे तुमची जवळीक दाखवण्याची जरूर पण नाहीये खरं म्हणजे. तुम्ही त्याला अगदी लहानपण त्याच्या नावाने काहीतरी फारच वेगळ्या नावाने ओळखत असाल तर ते असं जाहीरपणे त्याला तेवढा मान द्यावा आपण, म्हणजे असं. सुरुवातीची मराठी इंडस्ट्री आणि आत्ताची मराठी इंडस्ट्री यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? आणि नव्या दिग्दर्शकांबरोबर, नव्या कलाकारांबरोबर तुम्ही त्यांच्याकडून काय वेगवेगळे गोष्टी शिकत असता? मी खूप सिनेमे नाही केलेत खरं, म्हणजे सगळ्याच मीडियामध्ये असल्यामुळे. पण मला स्वतःला नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करायला खूप आवडतं आणि मला एक आनंद वाटतो की ते पण मला
स्वीकारतात, ॲक्सेप्ट करतात आणि तसं म्हणजे तर आणि जो बदलते प्रवाह सगळे आहेत ते काठावरून न बघता त्या प्रवाहात उडी मारून मला त्याच्याबरोबर त्यात पोहायला मिळतं म्हणजे या लोकांबरोबर म्हणजे नवीन त्यांच्या त्यांची एकूण काम करायची पद्धत, त्यांची एनर्जी, त्यांचे एकूण इमॅजिनेशन, त्यांचं एकूण बहुश्रुत असणं, त्यांनी अनेक गोष्टी पाहिलेल्या असणं, अनेक गोष्टींचे प्रयोग करू बघणं, हे सगळं हा फरक जाणवतो आणि तेही तुम्हाला ॲक्सेप्ट करतात की हे नको बाबा ह्याला हँडल करणं म्हणजे फार कठीण जातं असं त्यांना वाटत नाही. आता हा थोडासा आपला एक काय म्हणतात त्याला फायद्याचा भाग असतो. तर ते मला आवडतं त्याच्यात म्हणजे नवीन आणि आत्ताचे सगळे नवीन दिग्दर्शकांबरोबर मी काम केलं. देऊळमध्ये गिरीश होता, उमेश कुलकर्णी बरोबर होता, गजेंद्र अहिर आहे नवीन ह्याच्यावर, समीर पाटील बरोबर मी पोस्टर बॉईज केला, नारबाची वाडी आदित्य सरपोतदार होता. हे सगळे नवीन लोक आहेत. तर ते सुद्धा म्हणजे आणि उत्साही असतात रोल द्यायला आणि मला डायरेक्शन सांगायला पण ह्याला कसं आपण सांगणार असं नाही त्यांना वाटत. तर ते हा अनुभव कलाकार म्हणून मला एक श्रीमंती समृद्धी देतो असं मला वाटतं. जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन करा? फिल्म पहा आमची. ही खूप वेगळा विषय आहे. तुम्हाला मी तुमचं रंजन तर होईलच पण त्याच्यावर तुम्हाला विचार करायलाही प्रवृत्त करेल अशी फिल्म आम्ही केलेली आहे आणि त्याच्या मागे खूप विचार आहे, खूप मेहनत आहे आणि मला स्वतःला असं की आम्हाला करताना आनंद मिळाला. तिघा नाही याला तर मिळाला, त्याला लेखनाच्या प्रोसेसपासून मिळाला, कन्सिव्ह करण्यापासून आणि संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन करताना मिळाला. आम्हालाही ती कॅरेक्टर्स करताना शशीतरण रंजना खूप आनंद मिळाला. तसा आनंद, तसं समाधान आणि तसा एक विचार करण्याला प्रवृत्त होणं हे प्रेक्षकांपर्यंत सुद्धा जावं असं आम्हाला वाटतं. आणि तुम्ही मोठ्या पडद्यावर 23 तारखेपासून सुरू होणारा हा सिनेमा जरूर पहा असं आमचं आवाहन आहे. तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला चित्रपटासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही जरूर बघा. धन्यवाद. जाते जाते एक ही चीज कहना चाहूंगा कि ज्यादातर फिल्में जो हैं हम देखते हैं और भूल जाते हैं, घर जाके कुछ हम अपने काम में लग जाते हैं. बहुत कम फिल्में होते हैं जो फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द फिल्म इंडस्ट्री 100 साल या 200 साल पहले से अब तक आप गिन सकते हो आपके इसमें कि यार ये 100 फिल्में हैं जो पिछले 100 ईयर्स का है और ये 100 फिल्में अभी इन 100 ईयर्स में आएंगे. तो आता वेळ झाली एक ऐसी फिल्म है जो आप आसानी से भूल नहीं पाएंगे. और मैं तो ये कहूँगा कि फिल्म तब शुरू होती है जब फिल्म थिएटर में ख़त्म होती है, आपके दिमाग में फिर से शुरू हो जाती है और आप इसको याद रखेंगे, बात करेंगे, डिस्कस करेंगे, डिबेट करेंगे. तो हमने एक ऐसी फिल्म बनाई है जो आपके साथ रहेगी. तो आप कुछ साथ लेकर जाना चाहते हैं तो आता वेळ झाली जरूर देखिएगा.